The coronary care unit nurse draws an arterial blood sample to assess a client for acidosis. A normal pH of arterial blood is A 7.0, B 7.42, C 7.30, D 7.50. उत्तर 7.42 आहे. अगदी बरोबर. आता इथे फक्त आकडा लक्षात ठेवणं पुरेसं नाहीये. मानवी रक्त हे किंचित अल्कधर्मी म्हणजे स्लाइटली अल्कलाइन असतं. कारण pH 7 म्हणजे न्यूट्रल मानला जातो. हो, आणि रक्ताचा pH 7.35 ते 7.45 च्या दरम्यान असणं शरीरातील सर्व ज्या काही चयापचय क्रिया आहेत किंवा एन्झाईम्सच्या कामासाठी खूप खूप महत्वाचं असतं. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण वॉर्डमध्ये आपण जेव्हा रुग्णांचे ABG रिपोर्ट्स पाहतो, हो, आर्टेरियल ब्लड गॅस, हो, तर हा pH थोडा जरी 7.35 च्या खाली गेला तरी आपण त्याला ॲसिडोसिस म्हणतो आणि वर गेला तर अल्कलोसिस. अगदी बरोबर. आणि विशेषतः कोरोनरी केअर युनिटमध्ये हे खूप बारकाईने पाहिलं जातं. कारण हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांमध्ये रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि ॲसिडोसिसचा धोका वाढतो. बरोबर. आणि म्हणूनच हा pH इतक्या अचूकपणे नियंत्रित करण्यासाठी शरीराकडे स्वतःची एक अतिशय सक्षम अशी यंत्रणा असते. म्हणजे जर pH 7.0 च्या खाली गेला तर ते जीवघेणे ठरू शकतं ना? नक्कीच. मध्यवर्ती मज्जासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम ॲसिडोसिसमध्ये डिप्रेस होते आणि रुग्ण थेट ओमात जाऊ शकतो. आणि अल्केलोसिसमध्ये मज्जासंस्था अति उत्तेजित होऊन स्नायूंना झटके येऊ शकतात. हो, म्हणूनच हा समतोल राखणे ही शरीराची सर्वोच्च प्राथमिकता असते. आणि याच समतोलावर आपला पुढचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ब्लड इज A. ॲसिडिक सोल्युशन, B. बेसिक सोल्युशन, C. बफर सोल्युशन की D. न्यूट्रल सोल्युशन? या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय C म्हणजे बफर सोल्युशन हे आहे. हे बफर म्हणजे नक्की काय? हे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. बफर सिस्टम म्हणजे जसं आपल्या गाडीचे शॉक ॲब्झॉर्बर्स असतात ना, तसंच काहीसं. म्हणजे गाडी खड्ड्यात गेली तरी प्रवाशांना अचानक धक्का बसत नाही तसं. अगदी तेच. जेव्हा शरीरात चयापचय क्रियांमधून ॲसिड तयार होतं तेव्हा रक्ताच्या pHला अचानक असा धक्का बसू नये म्हणून हे बफर द्रावण काम करतं. म्हणजे रासायनिकदृष्ट्या हे कमकुवत ॲसिड आणि त्याच्या क्षाराचं द्रावण असतं. हो, वीक ॲसिड आणि सॉल्ट. आपण अभ्यासात पाहतो की शरीरात प्रामुख्याने 3 मुख्य बफर सिस्टम्स असतात: प्रोटीन बफर, कार्बोनिक ॲसिड बायकार्बोनेट बफर आणि फॉस्फेट बफर. यापैकी हिमोग्लोबिनचं काम खूप महत्वाचं आहे. हो, आपण नेहमी हिमोग्लोबिनकडे फक्त ऑक्सिजन वाहून येणारा घटक म्हणूनच पाहतो. पण ते एक उत्तम बफर म्हणूनही काम करतं. पेशींच्या आत आणि प्लाझ्मामध्ये प्रोटीन बफर सिस्टम सर्वात जास्त असते. म्हणजे हिमोग्लोबिनमधला जो ग्लोबिन नावाचा प्रोटीन भाग आहे तो. अगदी अचूक. जेव्हा पेशींमधून कार्बन डायऑक्साईड रक्तात येतो तेव्हा त्यातून हायड्रोजन आयन्स वेगळे होतात. आणि जर हे आयन्स रक्तात तसेच मोकाट फिरत राहिले तर रक्त खूप ॲसिडिक होईल. म्हणूनच हिमोग्लोबिन पुढे येतं आणि या हायड्रोजन आयन्सला स्वतःला बांधून घेतं. क्या बात आहे. म्हणजे रक्ताचा सामू बिघडण्यापासून वाचतो. आता आपण रक्ताच्या रचनेकडे म्हणजेच ब्लड कॉम्पोजिशनकडे वळूया. पाहूया काय प्रश्न आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन. द ब्लड कंटेन्स A. 90% ऑफ वॉटर, B. 80% ऑफ वॉटर, C. 95% ऑफ वॉटर, D. 60% ऑफ वॉटर. आणि याला जोडून एक प्रश्न आहे. सांगा. नेक्स्ट क्वेश्चन. Which of these comprise of blood? A. Red blood cell, B. White blood cell, C. Platelets and plasma, and D. All of these. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरे रक्ताची भौतिक रचना स्पष्ट करतात. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर 60% ऑफ वॉटर आणि दुसऱ्याचं ऑल ऑफ दीज असं आहे. हो, हे समजून घेण्यासाठी रक्ताचे 2 भाग करूया. 55% भाग हा द्रव असतो ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. आणि उरलेला 45% भाग म्हणजे फॉर्म्ड एलिमेंट्स. बरोबर, ज्यामध्ये RBC, WBC आणि प्लेटलेट्स येतात. आता पाण्याचं गणित बघूया. प्लाझ्मामध्ये पाणी किती असतं? प्लाझ्मामध्ये तब्बल 91.5% पाणी असतं. त्यामुळे संपूर्ण रक्ताच्या तुलनेत ते साधारण 50 ते 60% घरात जातं. या माहितीचा क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप उपयोग होतो. जसं अतिसार किंवा भाजलेल्या रुग्णांमध्ये. हो, सिव्हिअर डिहायड्रेशनमध्ये द्रव कमी होतो पण पेशींचं प्रमाण तसंच राहतं. ज्याला आपण हिमो कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. आणि PCV वाढलेला दिसतो. म्हणूनच अशा रुग्णांना तातडीने IV फ्लुइड्स देणं गरजेचं असतं.
रक्ताच्या या घटकांना आपण एखाद्या महामार्गाची उपमा देऊ शकतो का? नक्कीच देऊ शकतो. प्लाझ्मा हा महामार्ग आहे. आरबीसी या ऑक्सिजन नेणाऱ्या मालवाहू गाड्या आहेत. आणि WBC म्हणजे आपले पोलीस जे संसर्गाशी लढतात. अगदी बरोबर. आणि प्लेटलेट्स म्हणजे दुरुस्ती करणारे कामगार. रक्तवाहिनी फाटली की तिथे जाऊन क्लॉटिंग करतात. हे सगळं प्लाझ्मामध्ये तरंगत शरीरभर फिरत असतं. हो. आणि पोषक तत्वे पोचवणं तसंच टाकाऊ पदार्थ गोळा करण्याचं काम अविरत सुरू असतं. आता कोलेस्ट्रॉल या नेहमी चर्चेत असलेल्या विषयाकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द नॉर्मल ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल? A. More than 200 mgdl. B. Less than 200 mgdl. C. 1000 to 1500 mgdl. D. 500 to 1000 mgdl. याचं अत्यंत थेट उत्तर आहे पर्याय बी, लेस दॅन 200 mgdl. प्रौढ व्यक्तीमध्ये ही पातळी 200 पेक्षा कमी असणं इष्ट मानलं जातं. हो, कारण ही पातळी 200च्या वर गेली तर ते कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींवर जमा होऊ लागतं. ज्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. बरोबर. आणि यामुळे हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा धोका खूप पटीने वाढतो. म्हणूनच रुग्णांना मार्गदर्शन करताना हा लेस दॅन 200चा आकडा समजावून सांगणं एका नर्सचं महत्त्वाचं काम असतं. तो केवळ एक आकडा नसून भविष्यातल्या धोक्याची घंटा असू शकते. आता पुन्हा एकदा लाल रक्तपेशींच्या विश्वात डोकावूया. त्यांची निर्मिती आणि विनाश. यावर छान प्रश्न आहेत श्रोतांमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. बिलिरुबिन इज फॉर्म्ड फ्रॉम A. हिम, B. ग्लोबिन, C. ट्रान्सफरिन, D. गॅस्ट्रोफेरिटिन. आणि या प्रक्रियेत बिघाड झाल्यास काय होतं हा पुढचा प्रश्न. वाचून घ्या तोही. Next question. Excessive hemolysis may result in the accumulation of which substance in body? A. Bilirubin, B. Minerals, C. Heme, D. Globulin. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आरबीसीच्या जीवनचक्राशी जोडलेली आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हिम आणि दुसऱ्याचं बिलिरुबिन. हो. आरबीसीचं आयुष्य साधारण 120 दिवसांचं असतं. त्यानंतर त्या यकृत, प्लीहा आणि बोन मॅरोमधील मॅक्रोफेजेसद्वारे नष्ट केल्या जातात. म्हणूनच प्लीहेला म्हणजे स्प्लीनला ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसीज म्हणतात. अगदी बरोबर. तिथे हिमोग्लोबिनचं विघटन हिम आणि ग्लोबिनमध्ये होतं. ग्लोबिन हे प्रोटीन असल्याने त्याचं पुन्हा अमिनो ॲसिड्समध्ये रूपांतर होतं. आणि हिममधून लोह वेगळं काढलं जातं जे ट्रान्सफरिनद्वारे पुन्हा बोन मॅरोकडे नवीन पेशी बनवण्यासाठी जातं. आणि जो हिमचा उर्वरित भाग उरतो त्याचं काय होतं? त्याचा आधी बिलिवर्डिन आणि नंतर पिवळसर नारंगी रंगाच्या बिलिरुबिनमध्ये रूपांतर होतं. म्हणूनच पहिल्या प्रश्नाचं उत्तर हायम आहे. ही पुनर्वापराची प्रक्रिया खरंच थक्क करणारी आहे. पण जेव्हा ही प्रक्रिया नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा एक्सेसिव्ह हिमोलिसिस होतं. जसं आपण वॉर्डमध्ये सिकल सेल ॲनिमियाचे रुग्ण पाहतो किंवा चुकीच्या गटाचं रक्त दिल्यास पेशी वेगाने फुटतात. हो, आणि तेव्हा यकृत तेवढ्या वेगाने त्या बिलिरुबिनवर प्रक्रिया करू शकत नाही. परिणामी हे अतिरिक्त बिलिरुबिन रक्तात आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागात साठवू लागतं. ज्याला आपण कावीळ किंवा वैद्यकीय भाषेत प्रीहेपॅटिक जॉन्डस म्हणतो. म्हणजे काविळीचा रुग्ण पाहिल्यावर केवळ यकृताला दोष न देता आरबीसी नष्ट होण्याचा वेगही पाहिला पाहिजे. अगदी बरोबर. तो क्लिनिकल दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. आता आपण आजच्या विश्लेषणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. प्लाझ्मा प्रोटीन्स आणि ऑन्कोटिक प्रेशर. यावर श्रोतांमध्ये बरीच सविस्तर माहिती आहे. हो, मी सुरुवातीला प्रोटीन्स ओळखण्याबाबतचा प्रश्न वाचतो. नेक्स्ट क्वेश्चन. ऑल ऑफ द फॉलोइंग आर इन ब्लड एक्सेप्ट 1 प्लाझ्मा प्रोटीन्स फाउंड. A. अल्ब्युमिन, B. ग्लोब्युलिन, C. मायोसिन, D. फायब्रिनोजन. याचं योग्य उत्तर पर्याय सी, मायोसिन आहे. कारण अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन हे रक्तातील मुख्य प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत. हो, पण मायोसिन हे रक्तात सापडत नाही. ते स्नायूंच्या तंतूंमध्ये आढळणारं एक कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे, जे ॲक्टिनसोबत मिळून स्नायूंचं आकुंचन घडवून आणतं. आणि विशेष म्हणजे स्नायूंच्या एकूण प्रोटीनपैकी 45% भाग हा एका मायोसिनचा असतो. मान 40 ते 60% असतं. किंवा प्रोलॉंग्ड प्रोटीन डेफिशियन्सी झाली तर काय होईल? या सर्वांची उत्तरे अल्ब्युमिन आणि ऑस्मॉटिक प्रेशर कॉज्ड बाय प्लाझ्मा कोलॉइड्स इन सोल्युशन्स अशीच आहेत. हे ऑन्कोटिक प्रेशर नक्की काय आहे आणि अल्ब्युमिनचा यात काय रोल आहे? यासाठी आपल्याला स्टार्लिंग फोर्सेस समजून घ्यावे लागतील. रक्तवाहिन्यांच्या आत 2 विरुद्ध दाब काम करत असतात. एक म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर, जो पाण्याला बाहेर ढकलतो. हो, जो हृदयाच्या पंपिंगमुळे निर्माण होतो. आणि दुसरा दाब असतो ऑन्कॉटिक प्रेशर, ज्याला कोलॉइड ऑस्मॉटिक प्रेशरही म्हणतात.
म्हणजे हा दाब चुंबकासारखं काम करतो का? अगदी बरोबर. रक्तातील कलिलीय कणांमुळे किंवा प्रोटीन्समुळे हा दाब पाण्याला रक्तवाहिन्यांच्या आत खेचून धरून ठेवतो. सो बघूया, जर प्रोटीनची कमतरता असेल, जसं की कुपोषित बाळामध्ये, किंवा लिव्हर सिरोसिसमध्ये जिथे अल्ब्युमिन तयारच होत नाही, अशा वेळी रक्तात अल्ब्युमिन कमी होतं आणि ऑन्कोटिक दाब कोसळतो. पण आतून ढकलणारा हायड्रोस्टॅटिक दाब तसाच असतो. त्यामुळे पाणी रक्तवाहिन्यांमधून बाहेर झिरपून शरीराच्या पोकळ्यांमध्ये साचू लागतं. म्हणूनच रुग्णाच्या पायांवर सूज येते, ज्याला आपण पिटिंग एडेमा म्हणतो, किंवा पोटात पाणी साचतं, ज्याला असायटिस म्हणतात. बरोबर. आणि म्हणूनच अशा रुग्णांना बाहेरून सीरम अल्ब्युमिन दिलं जातं. जेणेकरून ते पुन्हा तो चुंबकाचा दाब निर्माण करेल आणि बाहेर साचलेलं पाणी आत खेचून घेईल. खरोखर हे सगळं एखाद्या डिटेक्टिव्ह सारखं काम आहे. मागचं कारण समजलं की उपचारांची दिशा आपोआप स्पष्ट. हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच पुशेस फ्लुइड आउट ऑफ द कॅपिलरीज इज अपोज्ड बाय colloid osmotic pressure which involves A. reduced renin secretion, B. pulling power of albumin to reabsorb water, C. an increase in ADH secretion, D. aldosterone production. आता बघा, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये विशेषतः केशवाहिन्यांमध्ये, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो, तिथे 2 विरुद्ध दाबांचा खेळ सतत सुरू असतो. म्हणजे एका बाजूला हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे हो, आणि दुसरीकडे कॉलॉइड ऑस्मॉटिक प्रेशर आहे. हा दाबांचा खेळ समजून घेणं नर्सिंग केअरसाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे हृदयाच्या ठोक्यांमुळे निर्माण होणारा रक्ताचा असा दाब, जो रक्तवाहिन्यांमधील द्रव किंवा पाणी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो. आणि जर या दाबांना कोणी विरोध केला नाही तर रक्तातील सर्व पाणी पेशींच्या आजूबाजूला जमा होईल ना? अगदी तेच. या बाहेर जाणाऱ्या पाण्याला परत आत खेचण्याचं काम कॉलॉइड ऑस्मॉटिक प्रेशर करतं. आणि हे प्रेशर प्रामुख्याने अल्ब्युमिन नावाच्या प्रोटीनवर अवलंबून असतं. अल्ब्युमिन? हो, अल्ब्युमिन हे एखाद्या शक्तिशाली स्पंजसारखं काम करतं, ज्याची पाण्याला स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता म्हणजे पुलिंग पॉवर असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधनं बाहेर जाणारं पाणी पुन्हा आत शोषून घेतलं जातं. बरोबर. शरीरातील एकूण पाण्याचं प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रित करतात. ते थेट केशवाहिन्यांच्या पातळीवर कोलॉइड ऑस्मॉटिक प्रेशर निर्माण करत नाहीत. नाही करत. त्यामुळे हे तिन्ही पर्याय इथे चुकीचे ठरतात. साहजिकच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. अगदी तंतोतंत. आता याच अल्ब्युमिनच्या स्पंजसारख्या गुणधर्मावर आधारित एक अतिशय व्यावहारिक क्लिनिकल प्रश्न पाहूया, जो थेट रुग्णांच्या लक्षणांशी जोडलेला आहे. नक्कीच. नेक्स्ट क्वेश्चन. The insufficiency of this substance in the blood may lead to edema of the body. A. Albumin, B. Hormones, C. Electrolytes, D. Gases. या प्रश्नात एडेमा म्हणजे शरीरावर सूज येण्याबद्दल विचारलं आहे. आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे अल्ब्युमिन रक्तातील पाण्याला धरून ठेवतं. हो, आणि जेव्हा रक्तात अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं, ज्याला आपण हायपोअल्ब्युमिनिया म्हणतो, तेव्हा साहजिकच रक्ताचं ऑस्मॉटिक प्रेशर कमी होतं. याचा थेट परिणाम असा होतो की हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडलेलं पाणी पुन्हा आत खेचलं जात नाही. अगदी बरोबर. हे अतिरिक्त पाणी इंटरस्टिशियल टिश्यूमध्ये, म्हणजेच पेशींच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेत साचू लागतं. आणि मग गुरुत्वाकर्षणामुळे हे पाणी प्रामुख्याने पायांवर किंवा पोटाच्या भागात जमा होतं. ज्याला आपण वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतो. हार्मोन्स, इलेक्ट्रोलाइट्स किंवा गॅसेस यांच्या कमतरतेमुळे थेट अशी सूज येत नाही. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए. हो, हे आपण वॉर्डमध्ये अनेकदा पाहतो. यकृताचे आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस किंवा गंभीर कुपोषण असलेल्या रुग्णांमध्ये पायांवर मोठी सूज आलेली असते. कारण अल्ब्युमिनची निर्मिती यकृतात होते. यकृत निकामी झालं की अल्ब्युमिन बनत नाही आणि परिणामी रुग्णाच्या शरीरावर सूज येते. हा क्लिनिकल संदर्भ लक्षात ठेवला की ही संकल्पना कधीच विसरली जात नाही. रंजक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. When hemoglobin combines with oxygen, it is known as A. Oxyhemoglobin, B. Deoxyhemoglobin, C. Reduced hemoglobin, D. Oxidized hemoglobin. फुफ्फुसांच्या अल्व्हिओलायमध्ये जेव्हा केशवाहिन्यांमधील हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी जोडलं जातं, तेव्हा तयार होणाऱ्या या संयोगाला ऑक्सिहिमोग्लोबिन असं म्हणतात. इथे एक वैद्यकीय तथ्य नोंदवण्यासारखं आहे की फुफ्फुसांमध्ये 1 ग्रॅम हिमोग्लोबिन साधारणपणे 1.36 सीसी ऑक्सिजनशी जोडलं जातं. आणि हे तयार झालेलं ऑक्सिहिमोग्लोबिन एक अस्थिर म्हणजेच अनस्टेबल संयोग असतं. ते अस्थिर असणं हे मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. हो, कारण हिमोग्लोबिनचं काम फक्त ऑक्सिजनला पकडून ठेवणं हे नाहीये. तर तो ऑक्सिजन शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवून तिथे तो सोडून देणं हे आहे. जर हा बॉन्ड खूप स्थिर किंवा घट्ट असता
तर पेशींना ऑक्सिजन मिळालाच नसता. बरोबर. आणि जेव्हा ऑक्सिजन सोडून दिला जातो तेव्हा उरलेल्या हिमोग्लोबिनला डीऑक्सी हिमोग्लोबिन किंवा रिड्युस्ड हिमोग्लोबिन म्हणतात, जे पर्याय बी आणि सी आहेत. आणि ऑक्सिडाइज्ड हा शब्द इथे लागू होत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. ऑक्सिजनची देवाणघेवाण जितकी महत्वाची आहे तितकीच शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याची प्रक्रियाही महत्वाची आहे. हो, आणि या प्रक्रियेतील रासायनिक नावं अनेकदा गोंधळात टाकतात. पुढचा प्रश्न याच गोंधळावर नेमकं बोट ठेवतो. नेक्स्ट क्वेश्चन. कार्बन डायऑक्साईड कंबाइन्स विथ हिमोग्लोबिन टू फॉर्म ए. डीऑक्सी हिमोग्लोबिन, बी. रिड्युस्ड हिमोग्लोबिन, सी. कार्बामिनो हिमोग्लोबिन, डी. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. या पर्यायांमध्ये खरोखरच खूप साधर्म्य आहे, विशेषतः पर्याय सी आणि डी मध्ये. होय. आणि हा फरक समजून घेणं केवळ परीक्षेसाठी नाही तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीही गरजेचं आहे. जेव्हा कार्बन डायऑक्साईड हिमोग्लोबिनशी जोडला जातो तेव्हा त्या संयोगाला कार्बॅमिनो हिमोग्लोबिन असं म्हणतात. हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित प्रवास आहे. पण अनेकदा चुकीने कार्बॉक्सी हिमोग्लोबिन हा पर्याय निवडला जातो. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन हे कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूमुळे तयार होणारा संयोग आहे ना? अगदी बरोबर. आणि या दोन वायूंमध्ये हिमोग्लोबिनशी जोडले जाण्याची जी स्पर्धा असते ती फार भयंकर असते. कार्बन मोनॉक्साईडचे हिमोग्लोबिनशी जोडले जाण्याची क्षमता ऑक्सिजनपेक्षा सुमारे 200 पट जास्त असते. एकदा का तो जोडला गेला की तो अतिशय स्थिर म्हणजे स्टेबल कंपाऊंड बनतो आणि ऑक्सिजनला जागाच देत नाही. यामुळे गुदमरून मृत्यू होऊ शकतो. म्हणून कार्बन डायऑक्साईड म्हणजेच कार्बामिनो आणि विषारी कार्बन मोनॉक्साईड म्हणजेच कार्बॉक्सी हे कायम लक्षात ठेवायला हवं. नक्कीच. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी. अतिशय स्पष्ट विश्लेषण. आता आपण वायूंच्या देवाणघेवाणीवरून थोडं मागे जाऊया आणि गर्भावस्थेतील हिमोग्लोबिनच्या रचनेकडे वळूया. जन्मापूर्वी आणि जन्मानंतर रक्ताच्या रचनेत खूप मोठे बदल निसर्गाने घडवून आणलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन. लाईफ स्पॅन ऑफ फीटल आरबीसी A. 80 days, B. 57 days, C. 120 days, D. 100 days. सामान्यतः रक्ताच्या पेशींचं वय म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच 120 दिवस हा आकडा येतो. पण इथे विशेषतः फीटल आरबीसी म्हणजेच गर्भातील लाल रक्तपेशींबद्दल विचारलं आहे. हो, प्रौढ व्यक्तीच्या आरबीसीचं आयुर्मान 120 दिवसांचं असलं तरी गर्भातील आरबीसीचं आयुर्मान त्या तुलनेत बरंच कमी म्हणजेच फक्त 80 दिवसांचं असतं. गर्भाची वाढ अतिशय वेगाने होत असते. आणि या वाढीच्या टप्प्यांमध्ये रक्तातील पेशींची जलद निर्मिती आणि नाश होण्याची प्रक्रिया सुरू असते. ऑक्सिजनची वाढती गरज भागवण्यासाठी जुन्या पेशी लवकर नष्ट होऊन नवीन पेशी तयार होणं आवश्यक असतं. त्यामुळे यांचं आयुष्य 80 दिवसांपुरतंच मर्यादित असतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. वय तर कमी असतंच, पण या गर्भातील आरबीसीच्या हिमोग्लोबिनची रासायनिक रचना देखील प्रौढांपेक्षा वेगळी असते. तो फरक कोणता यावर आधारित पुढचा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट कन्सर्निंग फीटल हिमोग्लोबिन और HbF? A. HbF is present only in fetal life. B. HbF is composed of 2 alpha and 2 gamma subunits. C. HbF has decreased oxygen carrying capacity. D. HbF is composed of 2 alpha and 2 beta subunits. गर्भातील हिमोग्लोबिनची रचना खरोखरच निसर्गाचा एक चमत्कार आहे. प्रौढ हिमोग्लोबिनमध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स असतात. परंतु गर्भातील हिमोग्लोबिनमध्ये 2 अल्फा आणि 2 गॅमा चेन्स असतात. या गॅमा चेन्सचं वैशिष्ट्य असं की त्यांच्यामुळं गर्भातील हिमोग्लोबिनची ऑक्सिजनला स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता म्हणजेच ऑक्सिजन बाइंडिंग एफिनिटी प्रौढांच्या हिमोग्लोबिनपेक्षा खूप जास्त असते. आणि ही जास्त क्षमता असण्याचं एक अतिशय संयुक्तिक कारण आहे. गर्भाला स्वतःच्या फुफ्फुसातून ऑक्सिजन मिळत नाही. त्याला आईच्या रक्तामधून नाळेद्वारे म्हणजेच प्लासेंटाद्वारे ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घ्यावा लागतो. जर गर्भाच्या हिमोग्लोबिनची ताकद पाईच्या हिमोग्लोबिनपेक्षा जास्त नसेल तर तो ऑक्सिजन ओढूच शकणार नाही. त्यामुळे पर्याय सी जो सांगतो की डिक्रीज्ड ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी तो पूर्णपणे चुकीचा ठरतो. तसंच पर्याय ए देखील पूर्ण अचूक नाही. कारण जन्मानंतरही काही काळ आणि काही आजारांमध्ये HbFचं अल्प प्रमाण शरीरात राहतं. बरोबर. त्यामुळे इथे सर्वात अचूक उत्तर आहे ऑप्शन बी. यावरून आपण सहजपणे पुढच्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो, जो प्रौढ व्यक्तीच्या हिमोग्लोबिन रचनेबद्दल आहे. हो, घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन.
Normal adult hemoglobin contains A. 1 alpha chain and 1 beta chain, B. 1 alpha chains and 2 beta chains, C. 1 beta chains and 2 alpha chains, D. 2 alpha chains and 2 beta chains. जसा जसा गर्भाचा विकास होतो आणि जन्मानंतर बाळ स्वतः श्वास घेऊ लागतं तसतशी गॅमा चेन्सची जागा बीटा चेन्स घेऊ लागतात. त्यामुळे एका सामान्य प्रौढ व्यक्तीच्या हिमोग्लोबिनमध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स असतात. हे एक स्थिर आणि प्रमाणित स्वरूप आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. इतर पर्याय रासायनिकदृष्ट्या समतोल नसल्यामुळे ते आपोआप बाद होतात. आता आपण आरबीसीच्या आयुर्मानाबद्दलच्या मूलभूत आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडे येऊया, ज्याचा उल्लेख आपण मघाशी गर्भाच्या आरबीसी संदर्भात केला होता. हो. नेक्स्ट क्वेश्चन. लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी इज ए. 120 days, B. 80 days, C. 200 days, D. 60 days. इथे गर्भाचा उल्लेख नाहीये, त्यामुळे हे प्रौढ व्यक्तीबद्दल विचारलाय हे स्पष्ट होतं. बरोबर. सामान्य प्रौढ व्यक्तीमध्ये आरबीसीचं आयुर्मान साधारणपणे 120 दिवस असतं. हे एक अत्यंत स्थिर मूल्य आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. हां, हे 120 दिवसांचा कालावधी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या टेस्टसाठी आधार मानला जातो. अगदी बरोबर. HbA1c टेस्ट. डायबिटीसच्या रुग्णांमध्ये आपण ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन ही टेस्ट करतो. ही टेस्ट आपल्याला मागील 3 महिन्यांची म्हणजेच साधारण 90 ते 120 दिवसांची रक्तातील साखरेची सरासरी पातळी सांगते. ती 3 महिन्यांचीच का असते? कारण साखरेला स्वतःसोबत चिकटवून फिरणाऱ्या या आरबीसीचं आयुष्यच 120 दिवसांचं असतं. हा संबंध जोडला की ही संकल्पना कायमची लक्षात राहते. पण पेशीबरोबर 120 दिवसांनीच का मरतात? यामागे पेशीच्या रचनेतील कोणता घटक कारणीभूत आहे ते पाहू. नेक्स्ट क्वेश्चन. Which single feature of normal RBCs is most responsible for limiting their lifespan? A. Loss of mitochondria, B. Increased flexibility of cell membrane, C. Reduction of heme iron, D. Lack of nucleus. कोणत्याही सामान्य पेशीचं केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस हा त्या पेशीचा मेंदू किंवा नियंत्रण कक्ष असतो. तो पेशीला आवश्यक असणारी प्रथिने तयार करण्याचा आणि स्वतःची दुरुस्ती करण्याचा आदेश देतो. लाल रक्तपेशी जेव्हा अस्थिमज्जेतून म्हणजेच बॉन मॅरोमधून परिपक्व होऊन बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यामध्ये केंद्रकच नसतो. केंद्रक नसल्यामुळे जर पेशीमधील एखादा घटक खराब झाला तर पेशी त्याची पुन्हा निर्मिती किंवा दुरुस्ती करू शकत नाही. आणि 120 दिवसांचा प्रवास करताना रक्तवाहिन्यांच्या अरुंद जाळ्यांमधून आरबीसीला सतत वाकावं लागतं. कालांतराने त्यांच्या पडद्याची लवचिकता वाढण्याऐवजी कमी होते. म्हणून पर्याय बी चुकीचा आहे. लवचिकता गमावल्यामुळे विशेषतः प्लीहामधील म्हणजेच स्प्लीनममधील अरुंद वाहिन्यांमधून जाताना हा पडदा फुटतो आणि पेशी नष्ट होते. मायटोकॉन्ड्रियाचा अभाव जो पर्याय ए आहे हे ऊर्जा निर्मितीच्या प्रकाराशी संबंधित आहे, आयुष्याच्या मर्यादेशी नाही. त्यामुळे केंद्रकाचा अभाव हेच त्यांच्या मर्यादित आयुष्याचं मुख्य कारण आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. आरबीसीने जास्तीत जास्त हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन साठवता यावा यासाठी स्वतःच्या आतील सर्व जागा मोकळी केली आणि केंद्रकाचा त्याग केला. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर स्वतःचं आयुष्य मर्यादित करून शरीराला जास्तीत जास्त कार्यक्षमता देणारी ही पेशी आहे. आता या पेशींच्या निर्मितीच्या शेवटच्या टप्प्याविषयी विचारलेला प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. नॉर्मल रेटिक्युलोसाइट्स काउंट ऑफ ब्लड इज A. 1 to 2%, B. 5%, C. 10%, D. 25%. आधी आपण रेटिक्युलोसाइट्स म्हणजे काय हे स्पष्ट करूया. रेटिक्युलोसाइट्स ही लाल रक्तपेशींची अगदी शेवटची अपरिपक्व अवस्था म्हणजेच इमॅच्युअर स्टेज आहे. म्हणजे अस्थिमज्जेतून रक्ताभिसरणात आल्यानंतर आरबीसीज पूर्णपणे परिपक्व होण्याआधीचा हा 1 ते 2 दिवसांचा टप्पा असतो. सामान्यतः निरोगी व्यक्तीच्या रक्तात या अपरिपक्व रेटिक्युलोसाइट्सचं प्रमाण एकूण आरबीसीच्या तुलनेत खूपच कमी असतं. हो, सुमारे 1 ते 2% इतकंच असतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. पण जर एखादा रुग्णाचा रिपोर्ट पाहिला आणि त्यात हे प्रमाण 5% किंवा 10% दिसलं तर त्याचा क्लिनिकल अर्थ खूप मोठा असतो. याचा अर्थ असा होतो की शरीरात कुठेतरी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आहे किंवा आरबीसी वेगाने नष्ट होत आहेत, ज्याला आपण हिमोलायटिक ॲनिमिया म्हणतो. रक्ताची तातडीची गरज भागवण्यासाठी अस्थिमज्जाचा कारखाना घाईघाईने ह्या अपरिपक्व पेशी रक्ताभिसरणात ढकलत आहे. अशा वेळी रेटिक्युलोसाइट काउंट वाढलेला दिसतो. आता या कारखान्याच्या मुख्य प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत काय म्हणतात ते पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन.
The term used for the process of RBC formation is A. Apoptosis, B. Hemodialysis, C. Erythropoiesis, D. Hematopoiesis. यातील प्रत्येक पर्यायाचा अर्थ वेगळा आहे. वैद्यकीय शब्दांची फोड करणं इथे खूप उपयुक्त ठरतं. अपॉप्टॉसिस म्हणजे पेशीचा नैसर्गिक मृत्यू किंवा प्रोग्रॅम्ड सेल डेथ. आणि हिमोडायलिसिस म्हणजे मूत्रपिंड निकामी झाल्यावर मशीनद्वारे रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया. आता उरतात 2 पर्याय. हेमॅटोपोएसिस म्हणजे सर्व प्रकारच्या रक्तपेशींची निर्मिती, जसं आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. पण प्रश्नात फक्त आरबीसी निर्मिती विचारला आहे. एरिथ्रो म्हणजे लाल आणि पॉइसिस म्हणजे निर्मितीची प्रक्रिया. त्यामुळे अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, एरिथ्रोपोएसिस. अगदी अचूक. आता ही निर्मितीची प्रक्रिया शरीरात नक्की कुठे घडते यावर आधारित प्रश्नांची एक मालिकाच आपण पाहूया. वय आणि वाढीनुसार ही ठिकाणं बदलत जातात. नेक्स्ट क्वेश्चन. रेड ब्लड कॉर्पसेल्स आर फॉर्म्ड इन ए. लिव्हर, बी. स्मॉल इंटेस्टाइन, सी. किडनीज, डी. बोन मॅरो. इथे कोणताही विशेष कालावधी दिलेला नाहीये, त्यामुळे हे सामान्य स्थितीबद्दल विचारलंय. जन्मानंतर आणि गर्भावस्थेच्या अगदी शेवटच्या 3 महिन्यांत रक्तातील सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती प्रामुख्याने बोन मॅरोमध्ये म्हणजेच अस्थिमज्जेत होते. हा शरीराचा कायमस्वरूपी रक्तपेशी निर्मितीचा कारखाना बनतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी. पण गर्भावस्थेच्या सुरुवातीला हाडे आणि अस्थिमज्जा तयारच झालेली नसते. मग तेव्हा हा कारखाना कुठे असतो? गर्भावस्थेच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच पहिल्या 2 महिन्यात जेव्हा भ्रूणाची वाढ होत असते तेव्हा आरबीसीची निर्मिती योक्सॅक नावाच्या प्राथमिक रचनेत होते. हे मानवी विकासातील सर्वात पहिलं रक्तनिर्मिती केंद्र असतं. आणि या पहिल्या 2 महिन्यांनंतर जेव्हा भ्रूणाचा विकास होतो तेव्हा या योक्सॅककडून हे काम कोण स्वीकारतं? नेक्स्ट क्वेश्चन. Which organ is the primary site of hematopoiesis in the fetus before mid-pregnancy? A. Lung, B. Liver, C. Bone, D. Spleen. 2 ते 6 महिन्यांच्या गर्भावस्थेत यकृत हे रक्तपेशी निर्मितीचं सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचे ठिकाण बनतं. या कालावधीत यकृतावर मुख्य भार असतो. जरी प्लीहा आणि लिम्फ नोड्समध्येही थोड्या प्रमाणात निर्मिती होत असली तरी. आणि 6व्या महिन्यानंतर हाडं विकसित झाल्यावर हे काम पुन्हा अस्थिमज्जेकडे हस्तांतरित होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. रक्तनिर्मितीचा हा प्रवास खरोखरच अत्यंत शिस्तबद्ध आहे. योक्सॅककडून यकृताकडे आणि तिथून कायमस्वरूपी अस्थिमज्जेकडे. पण जेव्हा हा अस्थिमज्जेचा कारखाना नियंत्रणाबाहेर जातो आणि प्रमाणापेक्षा जास्त लाल रक्तपेशी तयार करू लागतो तेव्हा काय होतं? आजच्या सत्रातील आपला शेवटचा प्रश्न याच गंभीर वैद्यकीय स्थितीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नर्सिंग केअर फॉर अ पेशंट हू हॅज पॉलिसायथेमिया व्हिरा वुड फोकस ऑन प्रिव्हेंटिंग ए. डिस्रिथमिया, बी. हायपोटेन्शन, सी. डेक्युबिटस अल्सर्स, डी. थ्रॉम्बोसिस. इथे पॉलिसायथेमिया व्हिरा या आजाराबद्दल विचारलं आहे. जेव्हा रक्तामध्ये आरबीसीचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढतं त्या स्थितीला पॉलिसायथेमिया म्हणतात. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर जेव्हा रक्तातील हेमॅटोक्रिट 65% जास्त होतं किंवा आरबीसीची संख्या 7 मिलियनच्या वर जाते. या संथ आणि दाट रक्तामध्ये गुठळ्या तयार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. या गुठळ्या तयार होण्याच्या प्रक्रियेलाच थ्रोम्बोसिस म्हणतात. जर ही गुठोळी मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीत अडकली तर स्ट्रोक येऊ शकतो. आणि हृदयाच्या वाहिनीत अडकली तर हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे नर्सिंग केअरमध्ये या रुग्णांना पुरेसं हायड्रेशन ठेवणं आणि थ्रोम्बोसिस टाळण्यावर सर्वात जास्त भर दिला जातो. आणि इतर पर्यायांचा विचार केला तर रक्ताच्या वाढलेल्या प्रमाणामुळे रक्तदाब कमी होत नाही तर तो वाढू शकतो. तसंच डिसरिथमिया किंवा डिक्युबिटस अल्सर्स हे या आजाराचे थेट किंवा प्राथमिक धोके नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं सर्वात अचूक आणि तर्कशुद्ध उत्तर आहे ऑप्शन डी.